कैलासवासी कुसुम दुंदाराम गोंधळे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल दुंदाराम गोंधळे पोलीस पाटील वडवली यांच्याकडून चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चाय हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो जाऊयात मैदानाच्या दिशेने कुणाल यांना आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतो दुसऱ्या बाजूने पाहतो बॅट्समन विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅचला शुभारंभ षटकातला पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होत असताना फुलटॉस बॉल आणि त्यानंतर सिलिमिट ऑफ मध्ये बॉलला ढकलला गेलाय एक धावेने टीमचा श्री गणेश होतोय धावसंख्या 1 या अंकावरती हॅलो हॅलो जून आंदोरगी टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे हॅलो हॅलो तर इथून मात्र पाहू शकाल बिमरचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर बॉल आहे आणि त्यानंतर मिळतील एकंदरीत 5 धावा येणारा बॉल हा फ्रीटचा धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 6 धावा 4+1 एकंदरीत 5 हॅलो हॅलो येणारा बॉल हा खरं लागेल गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती प्रज्वल षटकातला पुढचा बॉल फ्रीटचा बॉल आहे यावेळीचा बॉल पहिला तर टर्न केलाय बॅकवर्ड स्किअरले खाली आहे आउटफील्ड फास्ट आहे चेंडूचा पाठलाग केला जातो तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय सीमारच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय हॅलो 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 तर या 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 10 धावा धावफलकावरती हॅलो धर्मवीर चषक 2025 रणसंग्राम दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतो एक बाजूने वाहुली आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवगाव असा चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होते
त्यानंतर इथे अगदी वेगात दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर मिळतील 4 धावा. चौकार. लेट पण थेट जतीन थाळके यांचं या ठिकाणी शुभागमन. चौदा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू असताना एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगीकूच करत असताना देवगाव संघ यावेळेला मात्र पाहू शकाल वाईट यॉर्करचा वापर केला गोलंदाजानं आणि तिथून मात्र यशस्वी देखील होतील. डॉट बॉल आलाय. धावसंख्येचा फलक रोखला गेलाय 14 या अंकावरती. नाणेफेकी गमावल्यानंतर वाट्याला आली ती मात्र फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना आपण पाहतोय देवगाव संघाला पहिल्या मॅचमध्ये चाविंद्रा संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. एक चांगल्या बलाढ्यशाही संघाला मात दिली होती. गोलंदाजीवरती मार्गस्थ असताना आपण पाहतोय गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना प्रज्वल. हो स्विंग अँड मिस. चांगला बॉल आहे. अगदी पाहिलं तर प्रचंड गती पाहायला मिळाली. नक्कीच इथून मात्र पाहू शकाल पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 14 धावा धावफलकावरती. कोणत्या प्रकारची विकेट आलेली नाही आणि खरं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल देवगाव संघाकडून. हॅलो 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 हां काय मग हॅलो 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 चिक हॅलो 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 वायरांचा प्रॉब्लेम आहे. वायरिंगचा रे गाडी पण नाही वाजव हे बाई. हॅलो 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 हॅलो
हलो 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 चिक हलो 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 हॅलो हॅलो धन्यवाद. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या 17. बॅटची एज आहे आणि त्यानंतर नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळेल. लॉंग स्टॉपला बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार. 21 धावा धावफळकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना कुणाल ज्याची बॅट मागील मॅच मध्ये तळपली होती, परंतु या मॅच मध्ये तो अपयशी ठरला. परंतु या मॅच मध्ये विशालने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर आदित्य हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 21 धावा धावफळकावरती आहे. क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. त्यानंतरचा होणारा सामना बिग फाईट आणखीन एक पाहायला मिळेल. धोंडावडवली विपक्ष झून आंदुर्गी. एक सर्वोत्तम मॅच आपल्या भेटीला येईल यात शंका नाही. आणि दोन्ही संघ आमने सामने नेहमीच एकमेकांचे आलेत आणि चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिलाय. धावसंख्येचा फरक 21 धावा धावफळकावरती गोलंदाज सागर सज्ज झाला. अजून देखील 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट मुहूर्त विकेटने पुढचा बॉल. हो यावेळेला मात्र पाहिलं तर फुल्लर लेनचा बॉल होता. अलॉंग दी कार्पेटनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुका करतोय आणि त्यानंतर त्याचं रूपांतर होईल 4 धावांमध्ये. आलाय चौकार. संख्या 4 ने पुढे सरसावत असताना धावफळकावरती 25 धावा धावफळकावरती आहेत. अत्यंत जबरदस्त बॅटिंगचा नजारा पाहायला मिळतोय. फलंदाज विशालच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक लगावतोय आणि धावसंख्या देखील जमा करतोय. नोचा इशारा झालाय पंचांच्या माध्यमातून. फाईन लेग क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलाय. अगदी पाहिलं तर एक धावी ते कंप्लीट होते. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. ओव्हर स्टेपचा नो बॉल या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं आणि मात्र कुठंतरी आपला पद्धतलिकेमध्ये चुका पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर दक्ष असे पंच आपण पाहतोय. येणारा बॉल फ्रीडचा आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 27 धावा धावफळकावरती. अजून देखील पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना आपण पाहतोय टीम देवगाव संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातला अंतिम बॉल फ्रीडचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु बॉल फ्रीडचा आहे. पहिली धाव अगदी वेगात पूर्ण केली. लँड होईल नोमॅन्स मध्ये आणि इथून मात्र पाहू शकाल दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 29 धावा धावफळकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. या ठिकाणी उपस्थित लेजेंड क्रिकेटर माननीय सुरेश पारधी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे जांभूळपाडा गावचे आहेत. एक जबरदस्त क्रिकेटपटू भिवंडी तालुक्यातील. तर त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपल्या या धर्मवीर चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. सुरेशजी पारधी आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या.
शेवटचे 6 बॉल या इनिंग्स मधले शिल्लक आहेत. त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. धोंडा वडवली विपक्ष जून अंदुर्की. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. तिसऱ्या षटकामध्ये शुभमला आणलाय. स्ट्रायकर एंड वरती विशाल, नॉन स्ट्रायकर एंड वरती आदित्य. ही जोडी एकमेव विकेट गमावलाय तो मात्र कुणालच्या रूपामध्ये. परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर प्रभावी फलंदाजी राहिली आहे बॅटिंग करताना टीम देवगाव संघाची. दारोमदार असेल शुभम वरती धावसंख्या रोखण्यासाठी. आघाडीचे गोलंदाज महागडे ठरलेत. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. इथून मात्र खऱ्या अर्थानं बॅटची लिडिंग एज आहे. फलंदाजाने कोणत्या प्रकारचा पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडली आहे आणि डकआउटच्या रस्त्याला दाखल होत आहे. दुसरा धक्का. विकेट आली आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय बॅटिंगसाठी अक्षय. धावसंख्या फळकावरती लागली आहे. मात्र शुभमचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवले. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये क्रॉस बॅटेड फटका. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी. ठोकलाय षटकार. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती आता 35 पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आली परंतु अक्षयने आल्या आल्या आपले हात खोललेत. त्याला ठाऊक आहे हे शेवटचा षटक आहे आणि इथे मात्र आक्रमकतेची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 36 धावा. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. अजून देखील षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. मात्र चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. या अगोदर 48 धावांचा डोंगर उभा केला होता पहिल्या डावात फलंदाजी करत असताना जून अंदुर्कीच्या टीमने. मात्र इथून आतापर्यंत पाहिलं तर देवगाव टीमने बॅटिंग करताना धावा जमा केलेत त्या 36. चांगला बॉल आहे आणि या ठिकाणी पाहू शकाल ही धाव दिली जाणार नाही आयोजकांच्या माध्यमातून. ही धाव देखील नसेल, विकेट देखील नसेल आणि रन देखील अशा पद्धतीची दिली जाणार नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत डॉट बॉल आणि त्यानंतर 36 धावा धावफळकावरती आहे. एसटी रक्षकाने बॉल कनेक्ट केला तर ती धाव गृहीत पकडली जाणार नाहीये. या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज होतोय. शुभम राईट अप ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन जातोय. या वेळेला एष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. परफेक्ट साठी यॉर्कर. फलंदाज बाद होईल अर्थातच आदित्य. खूप चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही आणि त्यानंतर निराश पावलाने माघारी जाताना आदित्य. शेवटचा अंतिम बॉल या डावातला शिल्लक आहे आणि धावसंख्येचा फळकाबड पाहिला तर धावा धावफळकावरती 36. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या होत्या. परंतु या षटकामध्ये पाहिलं एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज शुभमने. अप्रतिम कामगिरी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अशा पद्धतीची कामगिरी संघाकडून गोलंदाजाकडे होऊन संघासाठी एक चांगलं संकेत म्हणावं लागेल. नवीन फलंदाज शेवटचा बॉल खेळण्याकरिता दौलत तुपे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
टीमचे कर्णधार आहेत, संघनायक आहेत. जबाबदारीने शेवटच्या बॉलवरती कामगिरी संपन्न करावी लागेल. यावेळेला मात्र दिलस्कूप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि नक्की चांगली फेकी पाहायला मिळाली. तिथे देखील बाद होत आहेत कर्णधार. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती. विजयाकरता लक्ष गाठायचं आहे 18 बॉल आणि 37 धावा. तत्पूर्वी आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना केल्या की टीम धोंडावडवली आणि टीम जुनांदुर्गी यस कॅप्टन या टॉससाठी. चा तिसरा सामना आपण बघणार आहोत. जुनांदुर्गी पक्ष धोंडावडवली असे हे दोन संघ, मोठे संघ दोन हात देतील आणि एक चांगला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळेल. चला तर मिथुलेश वारगडे आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघाचे इन्फॉर्म बॅटर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. तर धोंडावडवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच या विकेटचा जर विचार केला तर कुठेतरी दोन्ही बॉलरला बॅटरला समान संबंधी आहे, कारण की कधीतरी बॉल खाली राहतो, वरती राहतो आणि कधीतरी षटकार सुद्धा आपण या मैदानावर खूप सारे रन्स आजच्या दिवसामध्ये बघितलेले आहेत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजी करायची जुनांदुर्गी संघ. आपण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. धोंडावडवली won the toss and elected to field first. थँक्यू डीजे. वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये. धर्मवीर चषक वडवली 2025-26 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या मार्गावरती तुम्ही पाहतायत. आई गावदेवी स्पोर्ट वडवली आयोजित संजयजी वारगडे प्रेझेंट क्रिकेटचा महासंग्राम धर्मवीर चषक 2025-26 भव्य ओव्हरऑल ग्रामीण क्रिकेट स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळत आहे. सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीमधील. हा दुसरा जय हनुमान वाहोलीच्या विरोधात देवगाव टायगर्स या दोन संघांदरम्यान. 36 धावा येथे बनवल्या. देवगाव संघानं 37 धावांचे लक्ष्य सेट करण्यात आलं.
सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे जवानमान वाहुली संघाकडून शुभम विथ प्रज्वल. षटक क्रमांक पहिलं कुणाल इज ऑन बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फार दुरून ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल वेगानं सरसावतोय. अवे फ्रॉम द बॉडी हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा शुभम त्या ठिकाणी प्राप्त करतोय. शुभम ऑफ द मार्क विथ डबल आणि संघाच्या धावांना सुरुवात. 37 धावा एक मोठी टोटल सेट करण्यात आली आहे. यानंतरचा सामना नाणेफेकी संपन्न. टॉस जिंकला दोंडा वडोली संघानं बॉलिंग करण्याचा निर्णय हनुमान जुनानदुर्गीच्या विरोधात स्वीकारला. परंतु आता या मॅच कडे नजरा लागल्यात. मुरबाड मधून एक संघ दाखल झाला आणि पडगा परिसरातील वाहुली संघ त्यांच्या विरोधात. पंच केला सुपर शॉट इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. 1 बाउन्स 2 बाउन्स बरोबर सीमारेषेलगत बॉल अडवलं त्या ठिकाणी. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्या. चांगला फटका होता शुभमचा. 3 धावा मला वाटतं त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 5च्या आकड्यावरती. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मिळाली कारण प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा किमान जोडाव्या लागणार आहेत. 12च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कुणाल ओव्हर द विकेट प्रज्वल समोर. हा बॉल फुल टॉस आहे. पुन्हा इनफिल्डला क्लिअर केलं. पुन्हा त्याच दिशेने बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा बॉल वरती पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग त्या रिजन मध्ये तुम्हाला बघायला मिळाली. 3ही बॉल त्याच क्षेत्रामध्ये गेले आणि आपण पाहतोय तेथे 2 धावा प्रत्येकी बॉल वरती आल्यात. तो क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचला. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले 7 या आकड्यावरती. 7 अँड अबाउट इव्हनिंग सेशन संध्याकाळचं सत्र प्रचंड वेगानं आता हवा सुरू झालेली आहे आणि अशा कंडिशन्स मध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. 12च्या सरासरीने धावा जोडायच्या सध्या तरी चांगला खेळ. चांगल्या प्रकारे धावा जोडल्या गेलेल्या आहेत. शफल झाल्या ऑन साइडला स्क्वेअर लेगला. आता इथे बॉल वेगानं सरकतोय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा पहिला चौकार प्रज्वलच्या बॅटमधून. चौकार अखेर या ठिकाणी पहिला आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना 11 ह्या आकड्यावरती. कुणाल पहिल्या मॅच मध्ये एक्सपेन्सिव्ह राहिला आणि या सामन्यामध्ये त्याच्या विरोधात चांगल्या रन्स आल्यात. डीप मध्ये आता मिड विकेट सेट करण्यात आला आणि एक फिल्डर लॉंग ऑफला सेट करण्यात आला. प्रज्वल ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगल्या धावा तो नेहमी जोडत आलाय हनुमान वाहुली क्रिकेट संघासाठी. सुरुवातला जवाब चौकारानं आता 11 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. सरासरीला स्पर्श करत असताना पुन्हा एकदा लॉफ केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून ओव्हर कव्हर्स बॉल वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. प्रज्वल ऑन फायर. फॅन्टास्टिक स्ट्रोक. लागोपाठ 2 चौकार आपल्याला या ठिकाणी प्रज्वलच्या बॅटमधून बघायला मिळाले. भन्नाट फॉर्मात असलेला खेळाडू आहे. सध्या सुरुवात त्याला लाजवाब मिळालेली आहे. 15 धावा स्कोर कार्डवर. 15 रन्स ऑन द बोर्ड. विजयाकडे अग्रेसर होताना या मॅच मध्ये
कुणाल ओव्हर द विकेट, पुन्हा प्रज्वल समोर, शफल झाल्या, हुक केलाय ऑन साइडला, व्हॉट अ शॉट, भिरकावून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. वन रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. काय सुरुवात केलेली आहे, अफलातून सुरुवात. ज्या सुरुवातीसाठी ओळखला जातो हा खेळाडू, टॉप ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी आला प्रज्वल, आणि प्रज्वलनं त्याच्या भात्यामधील सर्व फटके आपल्याला दाखवले. काय बॅटिंग त्यानं केली, 21वा पहिल्याच षटकामध्ये कंप्लीट केल्या. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 धावांची आवश्यकता असणार आहे आसामनं जिंकण्याकरिता. जय हनुमान वाहुली क्रिकेट संघाला. देवगाव संघ बॅटिंग मध्ये खूप चांगला राहिला, परंतु तदनंतर गोलंदाजीमध्ये कुणाल तुपे पुन्हा एक्सपेन्सिव्ह राहिला. खूप जास्त रन्स त्यानं कन्सीड केले आणि आता संघ मात्र अडचणीमध्ये सापडल्या. अप अँड डाऊन्स क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळाले, चढ उतार, अनेक उन्हाळे पावसाळे या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघत आलेलो आहोत. परंतु या खेळामध्ये शेवटपर्यंत तुम्ही हार न मानणं हा सर्वात मोठा विजय असतो. शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करत राहणं गरजेचे आहेत, ते प्रयत्न तुम्हाला करत राहावे लागतील. देवगाव टायगर्स, मुरबाडकर आज मोठ्या आशेनं या संघाकडे बघतात की आज मुरबाडचा हा संघ भिवंडीच्या ग्रामीण संघांना भारी पडावा, तसा खेळ त्यांच्या माध्यमातून व्हावा या आशेनं आज सर्व प्रेक्षक तुमच्या तालुक्यामधील तुमच्याकडे पाहतात. परंतु वाहुली पडगा टेनिस क्रिकेट मधील एक मातब्बर संघ, मागच्या वर्षांपासून वाहुली संघाचा खेळ हळूहळू प्रोग्रेस होताना आपण बघत आलेलो, जवळून बघत आलेलो, आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगला खेळ साकारलाय. 12 बॉल शिल्लक आहेत, 16 धावांची आवश्यकता आहे. आणि वाहुलीकरांनी खरं तर ही स्पर्धा जिंकली तर समीरसाठी ही फार मोठी आदरांजली असेल, आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न त्यांचे सुरू आहेत, अविरतपणे ते सुरू आहेत. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर प्रथमेश, लोव फुल टॉस बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मला वाटतं बॅटला हलकासा स्पर्श देखील होता, तसंच अंपायर देखील सांगतायत. डॉट बॉल आलेला आहे. हेमंत दादा गायकर वाहुली यांच्याकडून प्रज्वलला 500 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. ऑनलाईन जी पेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत आहे धर्मवीर चषकामध्ये. प्रथमेश पहिला बॉल डॉट आलाय, फुल टॉस बॉल ऑन साइडला, लॉफ्टेड इट, फिल्डर डाऊन दी बॉल येतात. पलटवार सुरू झालाय देवगाव टायगर्स या संघाचा, आणि मुरबाडच्या वाघांनी आता कमबॅक केलेला आहे. गुड स्टार्ट मोदी प्रथमेश. क्या बात आहे. वार पलटवार या खेळामध्ये तुम्हाला नेहमी बघायला मिळतात, आणि तो पलटवार आता देवगाव संघानं सुरू केलेला आहे. प्रथमेशनं पलटवार केलाय. यावेळेचा बॉल पीक करायचा होता, ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी लेग स्टंपला मिस करून जाणारा बॉल. अतिरिक्त धाव तेथे मिळेल. नवीन बॅटर प्रणित मैदानामध्ये एंटर झालाय.
स्कोर एका धाव्याने पुढे जाताना 22 आकड्यावरती. मागच्या ओव्हरमध्ये काय घडलंय तो विचार न करता आता पुढे काय करू शकतो आपल्या टीमसाठी तो विचार इथनं करावा लागेल आणि प्रथमेशनं तो विचार सुरू केलेला आहे आणि त्या विचाराला अनुसरून त्याची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळालेली आहे. आता ऑन साइडला वारे आपण पाहिले तर विरुद्ध दिशेने वाहत आहेत, त्याच्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोड्याशा डिफिकल्टीज आपल्याला नक्की बघायला मिळतील. डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी लाभदायक वारे आता मैदानात तुम्हाला बघायला मिळालेत. फुल टॉस आहे, स्विंग केलाय प्रणितनं, ताकद भरपूर या फटक्यामध्ये. वारा कुठेही असू द्या परंतु माझ्यामध्ये ती ताकद आहे, या विश्वातील कोणतीही बाउंड्री लाईन मी क्लिअर करू शकतो, ती धमक माझ्यात आहे आणि त्याने ठोकला षटकार. ग्रेट शॉट, अफलातून टायमिंग या फटक्या मागे तुम्हाला बघायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला भिरकावून दिला षटकाराकरिता. यानंतर दोंडा वडोलीच्या विरोधात जो नांदुरकी अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. मॉर्निंग सेशन मध्ये बाबनदेव कुरुंद या संघानं 2 मॅचेस जिंकल्या आणि आता या सामन्यामध्ये जिंकणारा दुसरा संघ ठरेल 2 सामने जिंकणारा. प्रणितच्या बॅटमधून तुफानी फटका तुम्हाला बघायला मिळाला. धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावरती. 28 समीकरण बदललंय. उर्वरित आता बॉल शिल्लक असतील 9 आणि सामना जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे सध्या तरी सोपं समीकरण आहे टीम वाहुली समोर, परंतु ते कठीण कधी होईल याचा काही नेम नाही. काहीच निश्चित नसतं या खेळामध्ये, कधी काय घडेल. प्रत्येक बॉल गणित समीकरण बदलत असतात, गणित बदलत असतात. 9 चेंडू 9 ची गरज आहे. ओ इथे हवेत आहे बॉल, फ्लाय स्लीपला झेल पकडला. षटकारानंतरचा हा प्रत्युत्तर प्रथमेशचा तुम्हाला बघायला मिळाला. आणखी एक धक्का लागतोय वाहुली संघाला. नवीन बॅटर रोहित. आता 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. अशाच प्रकारे विकेट तुम्ही घेतल्या तर या मॅच मध्ये पलटवार तुमचा होणार आहे आणि तो पलटवार आता सुरू केलाय. प्रथमेशने चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. एक षटकार जरूर आला त्याच्या ओव्हर मध्ये, परंतु विकेट देखील 2 त्याला मिळाल्यात. रोहित ऑन स्ट्राईक. प्रथमेशचा पुढचा बॉल. ओ माय गॉड, झेल सुटलाय मला वाटतं त्या ठिकाणी विकेट कीपर कडून. ज्या प्रकारे रिॲक्शन आपण पाहतोय, एक सर्वात अनुभवी खेळाडू जो सध्या विकेटच्या मागे देवगाव संघासाठी खेळतोय, परंतु त्याच्या हातामधून ही मिस्टेक झालेली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे, जीवनदान मिळालंय बॅटरला. आणखी एक खेळाडू बाद होऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी अशा चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. आता समीकरण बदलले. येणारे 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये हा सामना जाऊ शकतो. इम्पॉर्टंट बॉल, इथे डॉट टाकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, आणखी एक निर्धाव येतोय आणि मॅच आता शेवटच्या ओव्हर मध्ये गेलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी प्रथमेशने केली आहे. हार त्यानं मानलेली नाहीये. एक षटकार जरूर आला त्याच्या ओव्हर मध्ये, परंतु फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या. सामना अंतिम षटकामध्ये आला. शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज. दरम्यान एक लेजंड क्रिकेटर सुरेश पारदी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं धर्मवीर चषकामध्ये मनपूर्वक स्वागत.
शुभागमन होणार आहे शरद गोतारणे सरांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकापासून तर चतुर्थ क्रमांकापर्यंतच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. परंतु हा सामना आता इंटरेस्टिंग आहे. शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज. लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग एंड 8 मोर रन टू विन. आने वाली 6 गेंदें 8 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. कमबॅक चांगला केलेला आहे सध्या प्रथमेशच्या एका षटकानं. देवगाव संघासाठी खूप चांगली आता बाजू आपल्याला बघायला मिळालेली आहे. अंतिम 6 चेंडू या ठिकाणी गोलंदाज आदित्यच्या हातामध्ये सोपवलेले आहेत. आदित्य राईट आर्म राउंड द विकेट. पहिलाच बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचतोय झेल पर्यंत पोहोचला जरूर, परंतु झेल पकडता आलेली नाही आणि याच बरोबर 2 धावा देखील तेथे पूर्ण झालेल्या आहेत. रोहितचे विकेट धोक्यामध्ये जरूर होती. जसा बॉल हवेत होता हृदयाची धडधड त्याची वाढली असावी. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती धावा 31 आकड्यावरती 6ची गरज आहे. 37 लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त रन्स आल्या. प्रज्वल मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. ही समस्या राहिलेली आहे. ज्या प्रज्वलनं पहिल्या षटकामध्ये धुमाकूळ घातला, आता इथून 5 चेंडू आणि 6ची गरज आहे. लोब फुल टॉस फ्लिक केलाय. हवेमध्ये बॉल आणि झेल पकडलाय. फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये वापसी पुन्हा एकदा स्ट्रॉंगली करत असताना, स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना टीम देवगाव टायगर्स. विकेट या ठिकाणी आणखी एक आपल्याला बघायला मिळाली. प्रज्वल जर एखादा मासा जसा पाण्या वाजून तळमळतो तसा स्ट्राईक वाजून सध्या तडफडतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि का नको, त्यानं बॅटिंग चांगली केलेली आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये सागर एंटर झालाय. येणारे 4 बॉल 6 धावांची गरज आहे. एक मॅजिकल षटक येथे हाताळणार का? भरपूर दूरवरचा अंतर कापून मुरबाड मधून हा संघ येथे दाखल झालाय. परंतु त्यांच्या येण्यानं आणि त्यांच्या संघानं भिवंडी क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं ते आज मुरबाडकरांना सिद्ध करायचं आहे. प्रज्वलनं षटकार मारला तर हेमंत दादा यांच्याकडून 500 रुपये मिळतील. अराउंड लेग अनदर विकेट गॉन. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. आणखी एक धक्का. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे या ठिकाणी वाहुलीचे फलंदाज तुटत असताना, कोसळत असताना या मॅच मध्ये आता पूर्णपणे स्ट्रॉंगली कमबॅक केलाय देवगाव टायगर्सच्या संघाने. त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, वेळ बदलायला वेळ लागत नाही असा खेळ क्रिकेटचा आहे. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की एखादं षटक राखून हा सामना जिंकतात की काय, परंतु आता शेवटचे 3 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. अभि नवीन बॅटर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आदित्य तोळे ऑन हॅट्रिक. 3 बॉल 6ची गरज आहे. हॅट्रिक कंप्लीट करणार का? हा सामना इथून आदित्यनं जिंकून दिला तर त्याच्या क्रिकेटिंग कारकिर्दीमधील एक सर्वोत्कृष्ट षटकांपैकी आणि त्याच्या आठवणीमध्ये राहणारा हा सामना जरूर राहणार आहे. परंतु इथून जर वाहुलीनं हा सामना गमावला तर प्रज्वल पाटील या खेळाडूला मात्र झोप लागणार नाही. 3 चेंडू 6ची गरज. आदित्य ही दबावामध्ये आहे. 2 वेळेला त्याच्याकडून आता रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळाला. तीन बॉल 6ची गरज. राउंड द विकेट.
खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. एक धाव आता इथे मिळेल. प्रज्वल स्ट्राईक एंडवर जाणार आहे, कारण प्रज्वलनं पहिलं षटक पूर्णपणे आपल्या नावी केलं होतं, परंतु त्यानंतर स्ट्राईक पासून भरपूर दूर राहिला आणि ही परिस्थिती आता उद्भवली जय हनुमान वाहुली क्रिकेट संघासमोर. आणि आता परिस्थिती ही आलीच आहे, तर त्याला सामोरे तुम्हाला जावं लागणार आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी करावी लागेल, या स्पर्धेचा नियम आहे. धर्मवीर चषकामध्ये इंटरेस्ट आता वाढत चाललेल्या प्रत्येकी संघाचा आणि प्रत्येकी पाठी राख्याचा, कारण मॅचेस हाय व्होल्टेज तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त खेळ, अफलातून फलंदाजी आज फलंदाजांकडून बघायला मिळाली, परंतु काही अशा मॅचेस जिथे गोलंदाजांचं वर्चस्व तुम्हाला बघायला मिळालं. प्रज्वल एका फटक्यानं मॅच संपवणार का? 2 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. त्याच्याकडे ती क्षमता, ती ॲबिलिटी जरूर आहे, परंतु बघा पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या मित्रांनो, मैदानामध्ये तुम्ही काय करता या दृष्टीने जग तुमच्याकडे बघत असतं. मागे काय घडलंय हे विसरून जाता, आता पुढे काय करायचंय त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. 2 बॉल 5 ची गरज. प्रज्वल ऑन स्ट्राईक. इथे काय घडलंय आणि फलंदाज बाद. प्रज्वल पाटील बॅक टू डग आउट. या मॅच मधील सर्वात मोठी विकेट इथे मिळाली आहे आणि आता सामना शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू 5 धावांची गरज. नसेल की हा सामना अशा प्रकारे अडकणार आहे. म्हणूनच तर क्रिकेटमध्ये काहीच निश्चित नसतं ना मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. देवगावकरांची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा त्यांच्यासाठी टाळ वाजवा. काय खेळ त्यांनी साकारला. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू, जोपर्यंत आम्ही जिंकलेलो नाही तोपर्यंत शर्यत संपलेली नाही, असं आजच्या या मॅच मध्ये त्यांनी सांगून दिलेलं आहे. 1 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. नवीन बॅटर लेफ्टी बॅटर आदू मैदानामध्ये एंटर झाला. आदू हा कारनामा इथे करणार का? एक आदू तुम्हाला आठवतो ज्या वेळेला मुंबई इंडियन्सच्या विरोधात राजस्थान रॉयल्सचा सामना सुरू होता, आदित्य तरेनं मारलेला षटकार पूर्ण मैदानभर टी शर्ट उडवत मुंबई इंडियन्स साठी तो फिरला आणि 13.4 षटकांमध्ये 196चे टार्गेट मुंबई इंडियन्स संघाने चेस डाऊन केलं. आणि हा आदू आता तो आदित्य तरे होता मुंबई इंडियन्स साठी, परंतु हा आदू वाहुली संघासाठी तो कारनामा करणार का? 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत, डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत, धडधड वाढवणारी लढत आहे. आदित्य तोले आज काय तालानं आणि तोलानं त्याची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली आहे. त्याचं तोल आता त्याचं मोल भरपूर झालेलं आहे या एका बॉलचं. एका चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत. लेफ्टी बॅटर समोर आदित्यनं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु शेवटचा बॉलही त्याला चांगला टाकावा लागेल. चला स्पीडअप करा टीम देवगाव. यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. चला घाई करायचे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एका बॉलसाठी आता प्रेक्षकांना विनंती आहे की एकदा टाळ्या वाजवा. वाहुलीच्या विपक्षामध्ये देवगाव असा सामना, आदित्यच्या विपक्षामध्ये 1 बॉल 5 ची गरज. आदू ऑन स्ट्राईक आणि हा बॉल हवेमध्ये आहे आणि याच बरोबर तोंडा जवळून जय हनुमान वाहुली संघाच्या घास हिसकावून हा विजय संपादित केला. अभिनंदन टीम देवगाव टायगर्स.
शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची हिम्मत तुम्ही ठेवा. या क्रिकेटनं बऱ्याच जणांना शून्यातून हिरो बनवलंय आणि बऱ्याच जणांना उंच यशाच्या शिखरावरून खाली लोटलंय, ढकललंय. म्हणून या क्रिकेटमध्ये कधीच अंडर एस्टिमेट करू नका, कमी कोणाला लेखू नका. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण